माणसावर जितके म्हणून संकटे येतात त्यापैकी किती संकटे आलेली असतात आणि किती संकटाकडे आपण गेलेलो असतो याचा विचार कधीतरी निश्चित केला पाहिजे. संकट मग ते नैसर्गिक असो की अनैसर्गिक, परंतु ते संकट स्वतः आपल्याकडे आलेलं आहे की आपण त्या संकटाकडे गेलेलो आहे हे मात्र नक्की तपासून पाहिलं पाहिजे. आत्तापर्यंत समुद्रामध्ये बुडून मेलेली माणसं असतील किंवा विमान अपघात असतील का इतर कुठं बिल्डिंगमध्ये लागलेली आग असेल, खरं म्हणजे माणसाने निर्माण केलेले जहाज, विमान किंवा माणसाला समुद्रामध्ये पोहण्याचा छंद, मनुष्य जितकी जास्त हिंमत करतो तो स्वतःला जितका सुरक्षित समजतो, आपण निसर्गावर मात करू शकतो किंवा ती केलेली आहे असे जेव्हा त्यास वाटते तेव्हाच तो संकटात सापडतो. भरधाव पावसामध्ये गाडी चालवणारे आपणच असतो किंवा नदीमध्ये नदी पार करण्याची हिंमत आपण करतो, विहिरीमध्ये उडी आपण मारतो, विहिरी असल्याच कडेला आपण खोदतो, गाड्या त्या आपण त्या विहिरीकडे घेऊन जातो. सर्व संकटे ही आपण निर्माण केलेली आहेत. आपण स्वतः संकटाकडे जातो हे ओळखले पाहिजे. घरात स्फोट होणारे सिलेंडर असो किंवा इतर कुठलं विजेचा खांब असो, हे सर्व माणसाने निर्माण केलेले आहे. तो स्वतः त्या विजेच्या खांबाला चिकटून उभा राहतो किंवा चुकीच्या पद्धतीनं तो स्विच ऑन ऑफ करतो किंवा चुकीच्या पद्धतीनं तो वाहन चालवतो. सर्व मृत्यू बहुतेक जे आहेत ते सर्व माणसाच्या चुकीमुळे घडून येत आहेत. त्यामुळं आपण हे बघणं फार गरजेचं आहे की संकट आपल्या मागे धावते आहे की आपण संकटामागे धावतो आहोत. माणसाचे अनैसर्गिक जीवन तो या निसर्गावर मात करू पाहतो. आपण सर्व काही विजय मिळवलेला आहे आणि आता आपल्याला कशाचीच भीती नाही. यंत्र वगैरे या भरोशावर तो राहतो, पण खरंच कुठलं यंत्र इतकं भरोशाचं असतं? जगामधले विमान अपघात बघितले, रेल्वे अपघात बघितले किंवा जहाजाचे अपघात बघितले, तर हे सर्व अपघात जे आहेत ते मानवाच्या चुकीमुळे आहेत, मानवाच्या हव्यासामुळे आहेत. बहुतेक मृत्यू हे माणसाने ओढून घेतलेले असतात. आपलं कोणतेही संकट आपल्या पाठीशी लागलेले नसते. आपण त्या संकटाकडे जातो म्हणून ते संकट आपल्यावर ओढवते. माणसाने अगोदर हे ओळखणं गरजेचं आहे की चूक कुणाची आहे, निसर्गाची आहे की मानवाची आहे.